कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। समाजवाद हाच पर्याय हे ब्रीदवाक्य घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची वाटचाल सुरू आहे। 2 ते 6 एप्रिल या कालावधीत या पक्षाचं 24वे राष्ट्रीय अधिवेशन मदुराईमध्ये होते। या अधिवेशनात केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरीवर चर्चा होईल। तसंच भाजप सरकारनं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाची दिशा ठरणार आहे। या परिषदेला कोल्हापुरातून डॉक्टर उदय नारकर आणि प्राचार्य ए.बी. पाटील उपस्थित राहणार आहेत, असं चंद्रकांत यादव आणि विवेकानंद गोडसे यांनी सांगितलं। केएमटीचा 63वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। शास्त्रीनगर इथल्या यंत्रशाळेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। यावेळी केएमटीचे संस्थापक स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सध्या केएमटीच्या 66 बसेस रस्त्यावर धावतात। लवकरच नव्या 100 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत। केएमटीचं उत्पन्न वाढावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केली। यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, दीपक पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, दिनेश सोमण, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। भारत मुक्ती मोर्चा ही संघटना गेली 12 वर्ष सामाजिक कार्यात काम करते। 2 एप्रिल रोजी कसबा बोड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस इथं शाहू सत्यशोधक जागृती परिषद होणार आहे, असं महेश बावडेकर यांनी सांगितलं। भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन माजी प्राचार्य जे.के. पवार यांच्या हस्ते होईल। तर मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मनोज महाले, दीपक इंगळे, बाळासाहेब पाटील, विशाल लोमटे पाटील, इंदिरा पटवर्धन यांची परिषदेत भाषणं होणार आहेत। मराठा आरक्षण, ओबीसी जनगणना, ईव्हीएम बद्दलच्या तक्रारी, राष्ट्रीय पुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई अशा मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल। पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट सुनील नागटिळे, प्रशांत हवळ, सागर भोसले, शक्ती कांबळे उपस्थित होते। करवीर तालुक्यातील केर्ले इथं 30 मार्चला यमाई देवीचा उत्सव सुरू होता। त्यानिमित्तानं गावात यात्रा भरली होती। यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन एका तरुणानं महिलेच्या गळ्यातील 5.5 तोळे वजनाची सोन्याची चेन हिसडा मारून ओढली। महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडून बेदम चोप दिला। त्यानंतर चोरटा गणेश गायकवाडला करवीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। उपनिरीक्षक शंकर कळकुटे यांनी गणेश गायकवाडकडून 5.5 तोळे वजनाची चेन हस्तगत केली। करवीर तालुक्यातील आंबेवाडी इथं अश्विनी तांबेकर यांचं शिवपार्वती लेडीज कलेक्शन नावाचं दुकान आहे। 27 मार्चला त्यांच्या दुकानात एक अज्ञात व्यक्ती खरेदीच्या बहाण्यानं आली। नजर चुकवून त्या व्यक्तीनं काउंटरजवळ ठेवलेली तांबेकर यांची पर्स चोरून नेली। त्या पर्समध्ये 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड होती। 31 तारखेला अश्विनी तांबेकर यांनी करवीर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केलाय।